नमस्कार, स्मार्ट अहमदनगर न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। स्मार्ट अहमदनगर न्यूज। चितळे रस्ता परिसरात जुगार अड्ड्यावर छापा। अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष काडे यांच्या पथकाने छापा टाकला आहे। या कारवाई तब्बल 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून 13 जुगारांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष काडे यांना मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील बागडपट्टी परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने सापळा रचून 13 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 13 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, दुचाकी, जुगार खेळण्यासाठी क्वाईन असा एकूण 19,85,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, शंकर चौधरी, उमेश मोरे, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, सुनील दिघे, अक्षय भोसले, अमोल कांबळे, शुभम लगड यांच्या पथकाने केली आहे। ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।